आपण पाहत आहात कायदा न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। प्रति माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, पोलीस अधीक्षक धाराशिव मार्फत माननीय तहसीलदार, तहसील कार्यालय परंडा, जिल्हा धाराशिव। विषय कंडारी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव येथील मोतीराम जाधव यांच्या निर्घृण खुनाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याबाबत महोदय, उपरोक्त विषयान्वये मी वडार महाराष्ट्राचा संघटना जिल्हा धाराशिव समस्त वडार समाजाच्या वतीने आम्ही आपणास हे निवेदन सादर करत आहोत की परंडा तालुक्यातील कंडारी येथे अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। सोमवार दिनांक 15/12/2025 रोजी रात्री 9 ते 10च्या सुमारास कंडारी येथील रहिवासी मोतीराम जाधव या 35 वर्षीय तरुणाचा त्याच्या 2 मित्रांनी विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे या दोघेही राहणार कंडारी यांनी अत्यंत क्रूरपणे खून केला आहे। आरोपींनी जेवणाच्या ताटावरून मोतीराम यांना पार्टीच्या बहाण्याने नेले आहे आणि डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची हत्या केली। हत्येनंतर हा अपघाताचा बनाव वाटावा यासाठी मृतदेह रस्त्यावर आणून टाकला। घटनास्थळावरील रक्ताचे डाग पाण्याने धुणे, त्यावर माती आणि वाळू टाकणे असे गंभीर प्रकार पंचनाम्यात समोर आले आहेत। मृतदेहाचा चेहरा ठेचला असून त्यांना फरफटत नेल्याचे निशाण घटनास्थळी मिळून आले आहेत, जे आरोपींच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवतात। म्हणून सदरील घटनेबाबत आमच्या खालील प्रमुख मागण्या आहेत। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, याबाबत पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करावेत। या हत्येमागे केवळ हे 2 आरोपी आहेत की आणखीन कोणी आहे याचा तपास करावा। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दुसरा कोणी आहे का याचा तपास करण्यात यावा। तपास कुठपर्यंत आला आहे याची सविस्तर लेखी माहिती दिनांक 20 जानेवारी 2026 पर्यंत पीडित कुटुंबाला आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात यावी। मयत मोतीराम हे कुटुंबाचे एकमेव कमावते होते। त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि लहान मुले उघड्यावर पडलेली आहेत। शासनाने या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी। मुलांचे शिक्षण मोफत होण्यासाठी आदेशित करावे आणि योग्य उपाययोजना कराव्यात ही विनंती। सदरील कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे। या पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे। या प्रकरणाची चौकशी CID मार्फत करण्यात यावी। पीडित कुटुंबातील सगळ्यांचे जबाब घेण्यात यावेत। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा।